instrument, the other instrument is above the hall. How are they supposed to play music, sir? Because I have learned music. You cannot get disturbed with another instrument. We are all artists here. We cannot have cross music being played. So this is something that needs to be looked into. And the other 3 classrooms, guitar classes, they need to be done ASAP. It's in bad condition. No one's sweeping those floors there. No one's cleaning the place. It's really bad for the children, for the teachers. Really, sir. As an artist, it's very bad. रूम बाथरूम दिवपाचे काम तुमचे आले सर. मेंटेनन्स सोडा, रूम मेंटेनन्स मागीर येता न्ही. ती रूम एक्झिस्टिंग रूम आसली ती कित्याक तुमी बंद केली, तिका कित्याक केला आनी दुसऱ्या कित्याक थोडे कित्याक केला आनी ते कोत्ताना सारखे कित्याक जावंक नाले. म्हणजे तेका हात लावपाची कलाकारांनी विचारले हात लावपाची गरज. हाजे खातीर तुमी टास्क फोर्स म्हणटा ते उलोवचे. टास्क फोर्सान सर्टन डॉक्युमेंट्स मागिल्ले PWD ते दिले सगळे. कलाराखड मंडळाच्या लायब्ररीचेर आम्ही पहिल्याच मिटिंगेन काय डॉक्युमेंट्स मागलेले. ते लेटर तुमचे कडेन आसतले. ते थ्रू चेअरमॅन ते तुमचे कडेन पावला. त्या लेटरान जे आम्ही कितें डॉक्युमेंट्स मागले पळय ते आमकां अजून मेळूना. नाही ताजेर हे सगळे पयशे आसले. आतां आमचे उलयले रूट कॉज जो आनी तो सोदून काडपाक तुमचे कडेन आमचे डॉक्युमेंट्स जाय. खंयची कन्सल्टंटान कितें सजेस्ट केल्ले, खंय कितें रेकमेंड केल्ले, खंय कितें रेकमेंड करूं ना. हे जर तुमी टास्क फोर्साचेर डिपेंडंट आसा हे सगळें सांगपाक तर तुमी डॉक्युमेंट दिवपाक जाय टास्क फोर्साक. You cannot say that we are depending on task force to give us all the details and you are not providing the documents. So even the art gallery doesn't have any proper lighting. Where should the artist exhibit? That was one of the best spaces because of the location, and it is not functional for last 5-6 years because of the lighting. Yes, So we are organizing things, we are shifting children, but we don't have things in place. It is very scary, very sad. It is detrimental for the children to stay in this heat, sir. You have to keep those windows open when it's raining heavily because it's claustrophobic inside for the children, and it smells. It's smelling. So just take a round over there and see what pathetic condition the teachers and the children are going through. It is not. This is not Kala Academy that we have put everything in order, madam. Kala Academy जी असली म्हणजे जी एक इमेज असली ती PWD आणि सगळी म्हणजे जी कितें म्हणजे जी रिनोव्हेशनाच्या कामांची कमिटी असली त्या सगळ्यांनी मिळून वाट लायल्या. अशेंच सगळें वातावरण जालां, अशेंच सगळें दिसता. आणि त्याच्या खातीर टास्क फोर्स 3 वर्सां जेन्ना घेता PWD कोणी जाल्यार ते सारकें जावंक जाय, किमान सारकें जावंक जाय. आणि ते सारकें आणि उद्घाटन तुमी बरें नेटान केलें पण तेन्ना सगळें म्हणजे तेन्नाच कळटालें की हें सारकें ना म्हणून. त्याच्यानंतर कितके तरी प्रॉब्लेम जायत गेले. भायल्यान कोण येता आर्टिस्ट त्यांच्यानी आवाज उठयलो म्हणजे ते जाले थंय दिसताले लोकांक त्यांच्यानी बेश्टो आवाज उठोवंक ना तरी ते जावंकच ना. अशें मांजरान जशें दोळे आपण दूध पिता तसे तुम्ही पिता असे झाले ना दिसता बाकीच्या सगळ्यांना तुमकाच दिसना. आणि काल पर्यंत कशें आसले, काल पर्यंत मिनिस्टर सांगतालो सगळें सारकें आसा. आयज तो सांगता PWD कडेन आपण जायच्याना गेली ते PWD आपल्याक कांय हें केलें ना म्हणून कॉमेंट केलें. ओगिराव म्हणून सांगलो म्हणून सांगता. ओगिराव तो म्हणटा सीएमान सांगला. म्हाका एक तुमकां विचारपाक की ही डॉक्युमेंट दिनाका म्हणून अशी इन्स्ट्रक्शन कितें आयल्या वयल्यान सो तुमकां दिवपाक प्रॉब्लेम ना न्ही. एज फास्ट एज पॉसिबल. फर्स्ट मीटिंग्सान आता 8-9 महिने झाले सर. इट्स 9 months since the first meeting of the task force. अजूनपर्यंत आमकां ते डॉक्युमेंट्स मेळना. तर आमी डॉक्युमेंट्स ते तुम्ही हे करा. चेंजर घालता त्या लेटराची कॉपी घालता तुमकां. शिफ्ट करून लायले तुमकां. रिटर्न येवची ना ती रिटर्न येवची ना. रिटर्न देवर कल्चरल मिनिस्टराच्या वचप दारान वचप का सीएमाच्या दारान वचप कोणाच्या दारान वचप. ना कमिंग टू रवींद्र भवन मडगांव थंयसर तेच्या खातीर तुमकां पेमेंटूय जाल्लो आसा. तो जो मेंटेनन्स जातालो पळय न्ही तेजे कितें रिपोर्ट्स आसा तुमचे कडेन, तुमी कितें रिपोर्ट हे केल्ले आसा? कारण मेंटेनन्साचे पयशे हे PWD येताले गव्हर्मेंटा कडल्यान आणि बिल्डींग मेंटेन जावंक ना. तेजे कितें हे आसा? रिपोर्ट डिव्हिजनान सगळे आसा. डिव्हिजन आसतले लास्ट रिपेअर रूफ रिपेअर लास्ट केन्ना केल्ले आयडिया ना. आपण सध्या चालू आसा. जुलयात
एक जुलयान पोरू असेंब्लीक तुम्ही जो रिप्लाय दिला तातूंत भितर तुम्ही बरयला कितें रिपेयर्स ऑफ द रूफ ऑफ ऑडिटोरियम ऑफ रवींद्र भवन मडगांव रिपेयर्स ऑर अपग्रेडेशन रिपेयर्स म्हणला स्टेटस ऑफ द वर्क कंप्लीटेड अमाउंट 40,05,669 फ्रिक्वेन्सी 1 टाइम रोकडोच पॉइंट नंबर सिरियल नंबर 3 अर्जंट रिपेयर्स ऑफ द रूफ ऑफ रवींद्र भवन मडगांव कंप्लीटेड 3,44,000 ताजे नंतर मिसेलेनियस रिपेयर ऑफ रवींद्र भवन मडगांव 62 lakhs आता हे पोरू दिल्लो रिप्लाय आणि आता पळय तुम्ही पावसान परते गळटा म्हणून सांगतात हे केले ते कितें केलं तुम्ही अदोवद कोट बरोवन घ्या आय एम नॉट गेटिंग टू अदर डिटेल्स तुम्ही एक्सटर्नल आणि इंटरनल पेंटिंग केलं ताजे नंतर गॅल्वेनियम शीट्स रूफिंग टू कवर द फ्लॅट रूफ ऑफ ब्लॅक बॉक्स 26 लाख रुपया इतले करून परते आता रवींद्र भवन परते बंद आणि तो सांगता पीडब्ल्यूडी कडे ते खरेंच तुमचे कडेन आसा काय रवींद्र भवना कडेन आहा मडगावच्या रवींद्र भवनाची हे कोणाकडे आहा म्हणजे मेंटेनन्स इज पीडब्ल्यूडी बट प्रिमायसीस बिलोंग टू आर्ट एंड कल्चर ऑर दे बिलोंग टू यू कित्याक तो हात वयर काडटा तो चेअरमॅन म्हणटा आपल्याक काय खबर ना सगळे पीडब्ल्यूडी करता म्हणटा सो हाका अकाउंटेबिलिटी कोणाची कोट्यांनी रुपये मोडप परते रिपेराक हात घालप मागीर ते रिपेरींग केन्ना करप बरोबर पावस चालू जाता तेन्ना पाऊस काय केन्ना येता तो आमकां आफ्टर 15th of May monsoon हे स्टार्ट जाता so how you people took up the work exactly after 15th of May आणि हो म्हजो हे न्ही दिस इज द रिप्लाय वॉट यू गिवन टू गोवा असेंब्ली आणि इन जुलय 2024 म्हणजे एक्झॅक्टली वर्स जावपाक वचून जावना 11 महिने जाले आता अशें दिसता की गोंयची कला आणि संस्कृती काबार करप आणि हांगा कितें तरी प्रायव्हेटायज करून कोणाच्या आड्यार घालप असो कितें तरी डाव बी चालू आहा कित्याक कला अकादमी ते मडगांव ते काणकोण ते साखळे आता तुम्ही ओपन एअर ऑडिटोरियम बंद करपाचे आहा सावड्डे ते कला भवन म्हणून केल्ले थंय आता लोक हे कितें तरी आयले सांकवार तो कला आणि संस्कृती गोयची काबार करप हो बी कितें तुमकां हे आयला म्हणजे पीडब्ल्यूडी तुमकां सांगला की बाबा तुम्ही आता म्हणजे एका कलाकाराक गोमंत विभूषण तुम्ही हांगा हे करता तेजो सत्कार करता सन्मान करता म्हणजे तेणे आमचे गोंयचें नांव व्हड केलां म्हणून आमी ताका तो मान दिता आणि जे कलाकार घडपाची जी साधनां आसा ती साधनां तुम्ही हँडिकॅप करून उडयता जाल्यार कशें जातलें This is a issue of art and culture. No, but what joke of the day? तुमकां ताणी पार्टनर केल्या हांव क्रायम म्हणना पूण तातूंत तुमकां पार्टनर केल्या पार्टनर आता सांगता तेजे हिसपान म्हणजे आता फ्रांसीस उलयता तेजे हिसपान हे लोक सीएमाचे सुद्धा आयकना असं हे झालंय कित्याक तेका सांगला दी म्हणून तर तेका केन्ना दिवंक ना तेजे कडेन कॉन्टॅक्ट सुद्धा करूंक ना आणि आमी आज दिवचेच नासले सो अशा प्रकारचे सगळे चालू आसा म्हणजे सीएम ते कितें तरी सांगता ते तुम्ही आयकना तुम्ही जाय ते सगळे हे करता सीएमाक हे सुद्धा खबर नासलें थंय तुम्ही प्लाय घातला म्हणून आता सीएमाक हे सुद्धा खबर नासलें थंय आता कितक्या कोटी थंय मोडटा ते हे सगळे तुम्हीच करता आणि सगळ्यांक हांव सांगिना तुमचो जो गोविंद गावडे बाबूच सांगता की आपण सुद्धा त्यांना कितके फाटी रिमाइंड केले कितके फाटी त्यांना बरोवन धाडलेले पण त्यांच्यानी कांयच ते काना मनाक घेवंक ना हे आता तो सांगता सो हे सगळे ते सांगता आणि तुम्ही ते जस्ट आणि आता तुम्ही सांगता की आर्ट अँड कल्चरात सगळे हे कितें म्हणजे तेच दळटात आणि तेच पीठ खातात आता रवींद्र भवन मडगांवात किती काम चलना टेंडर केला किती केला व्हॉट इज द स्टेटस टेंडर करताना तुम्ही एकॉस्टिक पण आता एकॉस्टिक तुझे लायटिंग तुम्ही घेया कारण कशें आसा गोंयची संस्कृती राखपाक जाय गोंयची सगळी सांस्कृतीक भावना आसा पळय ती राखपाक जाय आणि बट ऑब्वियसली तुमचे कडेन ती जबाबदारी सरकारा कडल्यान येता तुम्ही मातशें ती करता आसतना
वेगळ्या तरेन विचार करचो, की कलाकारांचोय विचार करचो, कलाकारांच्या भावनेचो विचार करचो, तेंचेय पोट पाणी तेजेर आसता तेजोय विचार करचो. आणि गोंयचे जे रसीक आसा, आमी गोंय ही कलाकारांची खाण म्हणून वळखली वयता, तर त्या गोंय कलाकारांच्या खाणीन ही सगळी जी कलेची घरां आसा पळय ही बरी करपा खातीर तुमी ही सुपारी स्विकारची. आणि तुमचे आमकां रस्त्यार येवन मारामारी करूंक लावनाका. आमी आतापर्यंत सगळी आंदोलनां जी आसा शांततायेन सगळी करीत आसा. आमकां ती तशी आनी चड आंदोलनाय तुमी आमकां करपाक लावनाका. आमकां अनेक कामां आसता, आमकां ती करून आमकां आमची कला फुडें व्हरपा खातीर आमकां काम करपाक जाय. कृपया आमकां तुमी मदत करची म्हणून ही सुपारी घ्या. आणि आमकां तुमचे कडल्यान आमची सगळी कला भवनां जी आसा ती उत्तम जाल्ली जाय, उत्तम जाल्ली जाय. ओके, देव बरें करूं. तुमी Sir, can we have your number, please? तुम्ही असे किती विचारले तुमकां तेंच्यानी आनी कितें तुमी आतां तांकां आन्सर दिला? आमकां ते कला अकादमी बद्दल ताणें विचारलें, कला अकादमी रिनोवेशन थंयच राव रे, भितर राव रे. आनी आमकां आमी सांगपाचें तें सांगलां. कला अकादमी रिनोवेशन आतां आमी फुडें आमी कितें करपाचें आसा आनी कशें करपाचें आसा तें तांकां सांगलां आमी. आनी एसीचे प्रॉब्लेम सांगला जाल्यार फाटलीं इतलीं वर्सां कितें करताले? आतां फुडें करपाचें कितें आहा तें सांगलां जाल्यार फाटलीं तें म्हणटा पळय तशें इतलीं वर्सां त्या कला अकादमीचे रवींद्र भवनाचें कितें करताले? फाटलें तुका मिस्टेकी जाल्यो म्हणूनच आतां ही परिस्थिती उद्भवल्या. ही आतां आमी फुडें जावचें न्हय म्हणून फुडें आतां करता प्रयत्न. रिटेंडर नॉमिनेशन ते कोणी केलें? नॉमिनेशन गेले टेंडर करिनासतना कोणी कोणाचें डिसिजन आशिल्लें काम चालू करपाक? नॉमिनेशन बेस हें सगळें फायलीचेर आसतलें. तुमकां खबर आसतली न्ही? तुमी ती फायल आमी तांकां दितात, ताणें मागल्या ते सगळें ताजेर सगळीं उत्तरां मेळटलीं. तुमकां खबर आसपाक जाय नॉमिनेशन बेस कोणी करपाक लायल्ले? मंत्र्यान लायल्ले? ऑफिशियल्स यू ऑल नो एवरीथिंग बिकॉज तुमकडेनूच विचारूंक येयला. तुमकांच उत्तरां ना तुमी तांकां उत्तरां कसली दितली तर? आमी ताणें मागल्या म्हणून तांकां. सर आतां म्हाका सांगा पळोवया, आतां हे करतले तुमी रिटेंडर करतले आतां परतून कामा खातीर? हय, रिटेंडर करचें पडटलें. आतां परत रिटेंडर परत कितले कॉस्ट जातले? कॉस्ट आतां कितलो आसा तो वर्कआउट करपूच पडटलो. ते कोणी जे पयलीं ब्लॅकलिस्ट केला पळय ते कॉन्ट्रॅक्टर ताका कांय ना? तेच्या कडल्यान करून घेवचे ना तुमी? तो काम सारकें करना म्हणून आमी हे डिसिजन. म्हणजे ते पयशे जे खर्च केले पळय ते कितें जाता? जे ताजे कामाचे फॉल्टी कामाचे आसा ते ताजे कडल्यान रिकवर जातले. तो काम करना म्हणून आमकां हे रिटेंडर करून दुसऱ्या कडल्यान करपाचें आसा की ताजें काम सारकें जालें ना. कितले अमावंट रिकवर करतले तुमी तेजे कडच्यान आतां? तो ताज्या स्कोपाक कितें आशिल्ले जे ताजे मिस्टेकी आसा तितलो अमावंट रिकवर करतले. केन्ना करतले? ताका ऑलरेडी आमी अमावंट दिवपाचे आसा, ताजे पयशे आसा आमचे कडेन सेक्युरिटी डिपॉझिट तांच्यान रिकवर जातले ते. सर तुमी क्वॉलिफायड पर्सन इतली आतां वर्सां त्या कला अकादमी इश्यू ती घेवन म्हणटा पळय तशें चलता. तुमकां एकूय फावट गमोंक ना बाबा काम सारकें करना हें करना रिटेंडर म्हणटा पळय तशें ही इज नॉट क्वॉलिफायड फॉर दॅट. सो ऑफिशियल्स आर नॉट तांकां कांयच गम ना हें सांग म्हाका. were you all not able to find out anything? Whether it is Kala Academy, Ravindra Bhavan, task force म्हणटा आमकां आन्सर मेळना सगळें. कशें जातलें सर? बिकॉज यू डिपेंड ऑन PWD. सर आतां ते एसीचे प्रॉब्लेम जाल्ले स्टुडंट्साक तेजे कितें? सो वॉट यू हॅव टू से ऑन दॅट? कसले प्रॉब्लेम? एसीचो कितें कोणाक आन्सर दिवं? ओके तेजो पयलो दी. सो वॉट यू हॅव टू से ऑन दॅट? मिस्टेक्स ज्यो जाल्या. सो कॅन यू से मिस्टेक्स इन दिस इश्यूज? 4 वर्सां जाली सर. 4 वर्सां जाली सर. ते म्हणटा सॉरी म्हणटालो जाल्यार सर कितें जालें तें जालें न्ही, ते रिपेर करूंकूच जाय न्ही. कोणे मिस्टेक केली? मिनिस्टर, PWD काय आनी कॉन्ट्रॅक्टर कोणाची मिस्टेक? बिकॉज यू आर नॉट एबल टू चेक करता म्हणत नाव आय कॅन से कितें मिस्टेकी जाल्या त्यो स्पेसिफिकेशन्स बाबा सारके ना जाल्यार कॉन्ट्रॅक्टराची जबाबदारी. कॉन्ट्रॅक्टरान मिस्टेक केल्या तो मागीर दॅट इज वाय वी आर ब्लॅकलिस्टिंग. जॉब तुमी दिला न्हू, मिस्टेक कोणाचो? जॉब ताजे पयलीं खबर नाशिल्लें न्ही. ताजें काम वॉज स्पेशलिस्ट इन रेक्टिफिकेशन, रिहेबिलिटेशन कामाक तो एक्सपर्ट म्हणूनच ताका दिल्लें काम. एक्सपर्ट जाल्यार तो ताका आतां ब्लॅक लिस्ट करपाची गरज कित्याक पडली तुमकां? इतलो एक्सपर्ट जाल्यार तो केलें मिस्टेक. कोणी करपाक लायले तेका म्हणटा तुमी लो स्टँडर्ड काम? इतलो बरो केपेबल इंजिन कॉन्ट्रॅक्टर अशें काम करता जाल्यार ताका कोणी प्रेशर आशिल्लो काय कितें आशिल्लें? अशें कितें आशिल्लें?
प्रेशर काय कारण इतलो बरो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही म्हणता जाल्यार अशें कित्याक काम केलें तेणी इतलो बरो म्हणजे ताणें हाजे पयलीं बरें काम केलां म्हणूनच ताका दिल्लें काम. सर ह्या विशयान तुम्ही सिरियसनेस बिकॉज इट इज अ सिरियस इशू. विशय तुम्ही विजिलन्सान ऑलरेडी हे केल्लो आसा. विजिलन्स डिपार्टमेंट वील टेक नेसेसरी डिसिजन ऑन दीस. As an officer, because you are answering them now. Just because you are answering them, I'm saying, you know you are in a better position to tell us who is at fault and who is not at fault. कोणे कितें मिस्टेकी केल्या त्यो सगळ्यो रिपोर्टाचेर पडटली विजिलन्स. रिपोर्ट जावन बिकॉज यू आर answering. आता तुमकां कांयच खबर ना आयज पासून बाबा ती म्हणटा पळय 3-4 वर्सां जाली कला अकाडेमीचो इशू अजून कांय जावंक ना. रिपोर्टान कितें मिस्टेकी आसा सो तुमकां कांय जावंक ना एज एन ऑफिसर. पण ते एसीचे केन्ना जातले रेडी ते स्टुडंट सफर जातले ना. एसी तांचें कितें सारकें ना जाल्यार वी वील गेट इट इमिडिएटली रेक्टिफायड. पण तुमकां कांय येवंक ना तेणी एप्लिकेशन बी कांय करूंक ना कला अकाडेमी. ना आतांच सांगला आतांच कळलो तुमकां. पण तेणी सांगलें तुमकां ऑलरेडी पावला तेंचे कार्ड कितें शेडला आनी कितें उलयता ते एसीचे. म्हाका काय सांगूं ना कोणें. तुमकां काय सांगता ताणें डिव्हिजन लेवलाचेर सांगला जाल्यार म्हजे कडेन काय येवंक नाशिल्लो. स्टेजीचो इशू हांव जाणा. स्टेज ताणें ते सील करता म्हणून ते हांवें पयर आयकल्लें तें म्हाका कळिल्लें. एसीचो इशू ताजे म्युजीक क्लासरुमान चलना म्हणटा तें आत्तां तुमचे कडल्यान कळ्ळां. सो सिंपल इशू आनी इशू फाटीं पळय तो हें जालो प्रोग्राम जालो तो थिएटर आर्ट जाला तितून टास्क इतलें जावन सगळें गॉप सर पॉसिबिलिटी आसा एज एन ऑफिसर यू फील इतलें तुमी आतां इतलें फाटलीं वर्सां करता पळय कला अकाडेमीचें काम करता सगळें करता आनी मदेंच हांवचें ते एक नाटक हें प्रोग्राम जाता तितून पावस करून आनी उलयन थिएटर आर्टिस्ट रिनोन थिएटर आर्टिस्ट सांगता बाबा एक कितें काय म्हणून हाऊ डू यू फील अबाउट दॅट. आय फील बॅड अबाउट दॅट. इफ यू फील बॅड अबाउट दॅट आनी कांयच ना हेजें रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची कोण घेतलें. करेक्शन करपाचें तें स्टार्ट केलां न्ही कितें करपाचें. करेक्शन पण रिस्पॉन्सिबल आतां वॉट यू वूड लायक टू टेल द पीपल बाबा हे रवींद्र भवन इतलीं वर्सां हें आतां आमी पत्ता रिटेंडर करता आमी सांगता आनी पत्ता आनी कितलीं वर्सां तूं कितें सांगूंक सोदता लोकांक. रवींद्र भवन इज ऑफकोर्स कला अकाडेमी ऑल्सो रिपेर्स करपाचें तें करूंक जाय. कितलीं वर्सां आनी सो रिपेर म्हणटा रिपेर एंड मेंटेनन्स कला अकाडेमी ऑल्सो इज अ ओल्ड बिल्डींग. रिपेर मेंटेनन्स म्हणटा ते इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. अशें न्हय की एकदां रिपेर केलें आनी मेंटेनन्स केलें की इट इज लायफ लॉंग न्हय. एवरी इयर यू हॅव टू कीप इट. काम सुरवात केन्ना जातली आतां टेंडर केन्ना सुरवात जातली आमच्या शेड्युला प्रमाणे आनी 2 म्हयन्या भितर स्टार्ट जावंक जाय. 2 म्हयन्या भितर 2 म्हयन्या भितर स्टार्ट 6 म्हयन्या भितर सोंपतले म्हणटा तुमी. हय असो आमी शेड्यूल करून दवरतले. 6 म्हयन्या 4 म्हयन्या भितर ते सोंपोवंक जाय. आतां 4 म्हयने म्हणटा ताजे बेगीन सुद्दां जर फक्त यू वील ट्राय टू कंप्लीट इट एज फास्ट एज पॉसिबल. बट बऱ्या तरेन काम जातलें तुमी आश्वासन दिता फावटी. हय आतां कितें करता सगळ्यो फाटल्यो मिस्टेकी ज्यो आमकां कळ्ळ्या त्यो आमी परत रिपीट जावच्यो ना हाजी खात्री दिता. सगळ्यान पयलीं हांव तुमचे आभार व्यक्त करता की तुमी मुद्दम हांगा येयले आनी हें आमचें सुपारी आंदोलन जें आसा तें कवर करपा खातीर आमकां मदत केली म्हणून. तुमी आतां पळयलां आसतलें आमी पयलीं आमी चीफ इंजिनियराकूच मेळपाक गेले पूण चीफ इंजिनियर नासल्या कारणान जे काम पळयता ते मिस्टर पै इंजिनियर जे आसा आनी जे टास्क फोर्साचे आमचे मेंबर सेक्रेटरी स्वता आसा ते आमी कांय जे प्रश्न उपस्थित केले ते तुमी रेकॉर्ड केल्लेच आसा. पण आतां ज्यो म्हणजे फ्लॉज आसा पळय कला अकादमीन आनी रवींद्र भवन मडगांव ह्यो आमी तेंच्या मुखार दवरलेल्यो आसा आनी तेंच्यांनी आमकां आमी जे डॉक्युमेंट्स मागलेले कला राखण मांड म्हणून ते डॉक्युमेंट्स दिवपाचे तेंच्यांनी कबूल केल्ले आसात. ते डॉक्युमेंट येयल्या उपरांत कला अकादमीन डिसिजन केन्ना जालें कला अकादमी रिपेयर करपाची जावं जे रिकन्स्ट्रक्ट करपाचें जे कितें आसा ते केन्ना जालें आनी मागीर कशें हँडओवर जालें तेजेर डिसिजनां कशीं जालीं तेजे डिझायन्स कशे जाले ते डिझायन्स कोणी अप्रूव केले त्या नंतर कन्स्ट्रक्शन कशें जालें थंय सुपरवायज कोणी केलें आनी ते अप्रूव कोणी केलें. जे आमकां सांगलें पळय कला अकादमी जाली म्हणून आनी आयज परिस्थिती अशी आसा की कला अकादमीच्या मेन स्टेजीचेर थंय आमकां प्लायवूड घालून ती प्रोटेक्ट करची पडटा कारण ती सकयल वचपाक लागल्या अशें कळ्ळां. अनेक प्रश्न आसा टास्क फोर्साच्या थ्रू आमी आतां जे एक्सपर्ट्स नेमलेले आसा तेंचे कडल्यानूय आमकां फिलर्स येवपाक लागले की कांय जाग्यार क्रॅक आसा कितें आसा. हे सगळे अनुशंगान आयज आमी जे कितें मागलेले आसा डॉक्युमेंट ते आमकां PWD इंजिनियरा कडल्यान तेंच्यांनी दिता सांगल्या. आतां ते येयल्या उपरांत ताजो अभ्यास करून आमकां कला राखण मांड म्हणून तुमचे मुखार येवचें पडटलें कारण खरेंच कितें जाल्लें आसा तें सांगपाक. परिस्थिती अशी आसा आमी प्रामुख्यान जे मुद्दे उपस्थित केले ते कला अकादमीच्या बाबतींत आसात. कला अकादमीचे
खंयचीच गजाल जी आसा ती आयज सुस्थितीन ना, ती सगळी पाड पडलेली आसा. जावं ते ब्लॅक बॉक्स आसूं, जावं ते आर्ट गॅलरी आसूं, ओपन एअर तुमकां सगळ्यांक खबरूच आसा कितें जालां. जे भुरगे थंयसर आयज वयता व्हडा अशें की म्युजीक शिकपा खातीर, काल पयर आमच्या गोंयच्या एका मोठ्या म्युझिशियनाक आमी गोमंत विभूषण दिले आनी तेणें गोंयचें नांव वयर केलें म्हणून ताका आमी ताचो सत्कार केलो. अशा परिस्थितीन फुडची पिढी जी आमची घडटा ते ज्या जाग्यार शिकपाक वयता संगीत, थंय परिस्थिती वायट आसा. म्हणजे तबल्याच्या क्लासींतले हार्मोनियमाच्या क्लासीन आवाज येता, हार्मोनियमाच्या वाजनान येता, वेस्टर्न हितून तर अनेक प्रॉब्लेम्स आसा. सिसील यू कॅन over there. I literally sat in the class in बसून हांवें ते म्युझिक टिचराक पियानो वाच म्हणून सांगला फ्रॉम द अदर क्लास. इट इज नॉट साऊंड प्रूफ. सो जे भुरगे वायलिन शिकयता एक रुमान ते पियानोचे आवाज येता. देर इज नो AC that is functional. In June they had their main exams. अजून पासून AC फिक्स करूंक ना ते क्लासरूमान. And the guitar classes that are happening are being shifted just above the indoor hall. So jenna the indoor hall is occupied आणि jenna performances येता ती भुरग्यांक आयकोंक येना. कित्याक how will they hear guitar when the music and the performances are on down below. So this is the paristiti. We have requested Mr. Parsekar, please तुम्ही वचून एक राउंड मारात as if your child was studying music in that school. The state is so bad that today artists are suffering, public is suffering, children are suffering, and even the teachers who are teaching music are suffering. Everyone is suffering. And not only at Kala Academy, we've also spoken to Mr. Parsekar about all the other auditorium. Today, this is, as artists, we feel so ashamed that we are supposed to be a developed state. We are talking about crores and crores of rupees being spent. But what is the result? Sogle collapse zata, ek varsani. Udik yata. Cecil, what I would like to know is That's what we are demanding. ते आन्सर आम्ही पहिल्याच मिटिंगेन आता एक सांगता पहिल्याच मिटिंगेन आम्ही काय त्यांच्याकडे क्वेश्चन्स रेज केले आणि हे डॉक्युमेंट्स मागलेले. ते डॉक्युमेंट्स आम्ही मागले आणि ते डॉक्युमेंट्स ते अजूनपर्यंत आमकां दिवंक ना. ते आमकां ताणें आतां दिता म्हणून सांगले. आम्ही जेन्ना हे केल्या उपरांत आम्ही अजूनपर्यंत कलाकार सगळे रस्त्यार येवंक ना. आम्ही टास्क फोर्स म्हणून कला राखण मान म्हणून आम्ही थोडेच जाण हे करता. तरी आसतना आयज आमी जेन्ना चीफ इंजिनियराक मेळपाचो प्रयत्न केलो तेन्ना आमकां PSIन आडोवपाचो प्रयत्न केलो, PIन आडोवपाचो प्रयत्न केलो. कित्याक लागून ते खबर ना. आमी 6-7 जाण वयताले. No, so we haven't got answer. See, I'll tell you what is happening. I'll give you an example. CMाक आम्ही मेवलेले कांय टास्क फोर्साक ते डॉक्युमेंट दिना म्हणून आमी CMाक मेवलेले. हो मेंबर सेक्रेटरी त्या मिटिंगाक आहलो. CMाक हांवें सांगलें की स्ट्रक्चरल ऑडिट सामकें जावंक ना, तुमी स्ट्रक्चरल ऑडिट कित्याक घेयना. तो तेणें CMाक सांगलें की आमी स्ट्रक्चरल ऑडिट मागला, ते आर नॉट कमिंग. आतां हें आमकां कळलां की स्ट्रक्चरल ऑडिट पयले फावट तेणी मार्चान मागला. आमचें हें स्ट्रक्चरल ऑडिट मागपाचें काम ऑक्टोबरान चालू जाल्लें. तेणी मागोंकूच नासलें स्ट्रक्चरल ऑडिट. आत्तां हें दिलां म्हणून कळना. तेंय आयज दिलां, बोबाव जाला म्हणून दिला. CMान ताका सांगलेलें फ्रांसिसाक ते तुमी ऑडिट मागले ते डॉक्युमेंट दी. तेणें 45 days जाले आतां CMाक मेळून. आयज लेगून तेणी दिवंक ना. आतां आमकां हें डॉक्युमेंट दिलां. हितून कळटा की तेणी मार्चान दे स्टार्ट आस्किंग फॉर द ऑडिट. The task force started meetings in September, October, November. They have asked for the first time. They have gone to IIT Chennai in March. They are basically just not doing anything on purpose. They आमकां documentय दिना purposely. CMान सांगल्यार सुद्धा दिना आणि आमकां सांगता की हे दितले हे कोत्तले. They are just not doing it, and they are not giving documents so that we can know that they are not doing it. Nothing. They basically not moving on anything. They just, when we do an agitation like this, then they will show one document. Then again after 2 months we will come and like sit on somebody's head. Then they will show one document. They are just not moving. किती आउटपुट किती येयला आता. आम्ही ऍक्च्युअली सांगपाचें म्हणल्यार आम्ही हॅपी ना जी तेंची उत्तरां येतात तितूंतल्यान तेय सांगता. कित्याक जाणा, कारण आतां ते सांगता की आमी सगळे रिपेअर करून दिता तुमकां जाता तितले. म्हणजे ज्यो मिस्टेकी जाल्या त्यो सारक्यो करून दिता. आमी तांकां मूलभूत प्रश्न विचारला, ज्यो मिस्टेकी जाल्या ताका रिस्पॉन्सिबल कोण ते आमकां सांगा. ते जालेच कित्याक तुमकां कोण दिसता. प्रिन्सिपल सेक्रेटरी आम्ही तांकां विचारता न्ही. प्रिन्सिपल सेक्रेटरी, चीफ मिनिस्टर, गोविंद गावडे, एवरीबडी मिली भगत ही सगळ्यांची टोटल. आता ताका काढला म्हणून
तो म्हणटा प्रिन्सिपल चीफ इंजिनियर हांवें मेवलो आनी ताका सोल्लोलो, ही तेजी उतरां. एका मेळोन खंय सोल्लोलो तेणें, सोल्लोलो जाल्यार सारकें कित्याक जावंक ना वस्तू. तेणेच आमकां सांगलां की सीएमाक हांवें हें सांगलेलें, सीएमान सांगलेलें उगी राव म्हणून. So see, basically they are just passing the buck from one to the other. What is very clear is CM is involved, the ex-art and culture minister is involved, principal chief secretary is a chief player in this whole thing because he doesn't care. Today I asked him, तुम्ही structural audit, तुम्ही काम दिला 80 कोटीचे कोणाक, ते काम जाले उपरांत सारखे जाले जाल्यार एक रिपोर्ट येता, ऑडिट येता. ऑडिट तुम्ही मागलेले, तेणी ऑडिट मागोंकूच ना. आयज तो आमकां सांगता ऑडिट मागलेले म्हणून हांवें म्हणलें दाखव ही मागला. मागीर कळटा टॅक्टॉनान ऑडिट मागलेले IIT पवाय कडेन, IIT पवायन मागीर दुसऱ्या कडेन मागले. पूण अरे तुम्ही काम दिला 80 कोटीचे, तुम्ही काम जाला की ना तेजे ऑडिट घेवंक जाय न्हू. 80 कोटी तुम्ही केला कितें, आमच्या सरकारान पयशे दिले ते 80 कोटी घेवन जाला कितें, ते ऑडिटूच मागना. कॉन्ट्रॅक्टरूच आपण ऑडिट मागता आनी हांकां फालतू ऑडिट दिता. आनी ऑडिट दिला कितें की सगळें सारकें आहा, स्ट्रक्चरली द स्ट्रक्चर इज परफेक्ट. ते ऑडिटाचे रिपोर्ट दितात थिंगा स्ट्रक्चर पडटा, ओपन एअर हॉल पडटा. आनी हो म्हणटा स्ट्रक्चरल ऑडिट आमी ही डजंट हॅव एनी, द प्रिन्सिपल चीफ इंजिनियर हॅज नो आन्सर्स. प्रेसाक तुमकां भितर कित्याक येवंक दिवंक ना, ताका लागून कित्याक ते कडेन उत्तराच ना दिवपाक, म्हणून तुमकां येवंक दिवंक ना तेणी. नेक्स्ट स्टेप कितें तुमचें आणि पोलिसांनी आमकां हाडिले. आमी चड लोक नासले, फक्त 7-8 लोकच असले, तरी सुद्धा आमकां पुश केले. मागीर कितले दीस वाट पळयतले? फुडले स्टेप आमी 3 दीस वाट पळयतले. मेल करपाक कितलो वेळ लागता ते? 3 दिसान जायना मागीर परतून येतले. कितले डॉक्युमेंट मागले तुम्ही? आख्खे डॉक्युमेंट मागला ना. हिस्टॉरिकली वाय इट वॉज नॉट टेंडर्ड, वाय वॉज इट गिवन ऑन नॉमिनेशन बेसिस. ते डॉक्युमेंट एकोडे आहा न्हू. आर्ट अँड कल्चरान नॉमिनेशन करूंक ना, हेणी नॉमिनेशन केला. हेणी दाखोवंक जाय न्हू. कोणे सांगला? सीएमान सांगला तुका नॉमिनेट कर जाल्यार सांग. कॅबिनेट नोट वॉज पास दॅट दिस शूड बी गिवन ऑन नॉमिनेशन बेसिस. नाजाल्यार तुम्ही डिसायड केला नॉमिनेशनान दिवपाक तुमच्या बाबाचे फात म्हणून, जाल्यार तुम्ही दाखोया ते डॉक्युमेंट आमकां, आमी दिला म्हणून. हे आमी मागता तांकां. ओवरऑल नॉट हॅपी आउटकम. आणि पोलिसांनी तांकां त्याचोय आमी निषेध करता. आमी खरें म्हणल्यार आतां म्हणजे तुम्ही पळयलां आसतलें, आमी 5-6 जाण हांगा आसा. पुलीस हांगा 10-15 जाण आसले. कितें गरज आसली म्हाका कळना. आमी कितें हांगा लुटपाक गेल्ले? अजून पर्यंत आमची सगळीं जी आंदोलनां जां आसा पळय न्ही, आमी लोकशाही पद्दतीन केल्ली आसा आनी खंयच आमी हिंसा घडोवंक ना. आमी अहिंसा पद्दतीनूच ती केल्ली आसा. आमचें सुपारी आंदोलन सुद्दां कितलें कूल आनी काम चलता. हेचो अर्थ गोंयच्या कलाकारांक ह्या गोष्टीचो राग ना अशें मानचें न्ही. आनी आमी आयज निशेध करता. खरें म्हणल्यार आमच्या एक आमी 6-7 कलाकार जे आसले तितूंतल्यान सुद्दां 5 जाणांक भितर सोडटले असो जो हेकेखोरपणा केलो. आनी हांगा 10-12 पुलीस हे 7 जाणांक राखपा खातीर येयले पळय, हेचो आमी निशेध करता. आमी